चिक्कूचा सीझन चालू झालेला आहे. बाजारात छान असे चिक्कू विकायला यायला लागले आहेत. पण हे ॲक्च्युली गावावरून येताना बाईंनी आणले होते. तर त्यातले 3-4 चिक्कू राहिले होते. तर म्हटलं चला मिल्कशेक बनवूयात. तर खूप कमी साहित्य लागतात. अगदी 3 ते 4 साहित्यांमध्ये चिकू मिल्कशेक बनून तयार होतो. दूध, साखर आणि चिकूचे काप आणि आईस क्यूब आणि ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर काहीच हरकत नाही. तर मी चिकूचे छान असे छोटे छोटे काप करून घेतले होते साल काढून आणि मग ते एका मिक्सर जारमध्ये टाकून घेतले आणि मग थोडंसं दूध टाकलं होतं आणि तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता आणि नसेल तुम्हाला टाकायची तर स्किप केली तरी चालेल. त्यानंतर हे सर्व मिक्सर जारमध्ये बारीक करायला घेतलं तर मग बघताय छान अशी पातळ पेस्ट तयार झाली होती चिकूची. तर खूप मला जास्तीच घट्ट वाटत होतं. मग त्याच्यामध्ये अजून जास्त बरंचसं दूध ॲड केलं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता तुम्हाला हवी तशी. मग त्याच्यामध्ये मी आईस क्यूब टाकले होते. तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप केलं तरी चालेल. पण उन्हाळा चालू झालेला आहे, मग म्हटलं थोडंसं थंड पिलं की जरा बरं वाटतं आणि मग एका छान मगमध्ये मी ओतून घेतला चिकू मिल्कशेक. तर चिकूमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतात. विटॅमिन हे डोळ्यांसाठी चांगलं असतं आणि विटॅमिन सी हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप चांगलं असतं. त्याचबरोबर फायबरचं प्रमाणही भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. लहान मुलं कधी कंटाळा करत असेल चिकू खायचा तर तुम्ही असा त्यांना मिल्कशेक बनवून देऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं थंड वाटावं म्हणूनही मिल्कशेक केला तर खूप छान आहे. तर बघता इथे मी छान असं ग्लासमध्ये ओतून घेतला होता आणि माझ्याकडे जे ड्रायफ्रूट्स होते त्याने छान असं गार्निशिंग करून घेतलं होतं. अगदी 3 चिकू आणि हाफ लिटर दुधामध्ये 3 ते 4 ग्लास चिकू मिल्कशेक बनून तयार झालेला होता आणि खूप छान झाला होता चिकू मिल्कशेक. तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट्सने छान गार्निशिंग करून घेतला होता. तर ही अगदी इझी आणि इन्स्टंट रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.